आणि आता बातमी आहे महाराष्ट्राची चिंता वाढवणारी। नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे। नवापूर पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं दिसतंय। 1,40,000 कोंबड्यांचं किलिंग होणार आहे, तर 3 पोल्ट्री फार्मचे सॅम्पल हे इंदूर प्रयोगशाळेमध्ये पॉझिटिव्ह आल्याची माहिती सध्या समोर येते आहे। पोल्ट्री फार्मच्या 1 किलोमीटर परिसरामधील सगळ्याच कोंबड्यांचं किलिंग होणार आहे। सर्व पोल्ट्री फार्मचे सॅम्पल हे घेण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे आणि 3 किलोमीटर कंटेनमेंट झोन आणि 5 किलोमीटर बफर झोन हा सध्या जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे काहीशी चिंता वाढवणारी ही बातमी म्हणावी लागेल। ॲब्सोल्युटली कडक ॲक्शन, कारण बर्ड फ्लू इज अ व्हेरी सिरियस डिझीज। त्याचं जे कंटेजियन आहे तो खूप सिरियस असतो। इनफॅक्ट आमचे जे ॲनिमल हजबेंड्रीची टीम आहे ती पूर्ण आता नवापूरमध्येच आहे, त्यांची पूर्ण टीम तिथेच आहे आणि आज डेफिनेटली ती जे ऑर्डर मी पास केलंय त्यामध्ये पण ऑल कलिंग टू बी डन इन सायंटिफिक मॅनर आणि जे पण आपल्याला करायचे ते ॲब्सोल्युटली हे होतील आणि ज्यांनी पण ते सायंटिफिक टेम्परमध्ये जे आपल्याला काम करायचे ते नाही केलं की डेफिनेटली त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। नवापूरमध्ये 3 पोल्ट्री फार्मचे जे सॅम्पल आम्ही पाठवले होते ते आज सकाळी त्यांचं जे रिझल्ट आले ते पॉझिटिव्ह आले बर्ड फ्लूसाठी। तर लगेच एक तालुकास्तरीय समिती जी सहाय्यक जिल्हाधिकारीच्या अध्यक्षतेखाली क्रिएट करण्यात आली आहे। प्रत्येक डिपार्टमेंटची जी जबाबदारी आहे ती त्यांना देण्यात आली आहे। 1 किलोमीटरमध्ये आपला जे झोन असतो ज्यामध्ये कलिंग करायची असते अकॉर्डिंग टू एव्हियन इन्फ्लुएन्झाची जी गाईडलाईन्स आहे 2021 ची, त्याचे कलिंगचे ऑर्डर्स पण काढले आहेत माझी साईननी। 6 पोल्ट्री फार्म्समध्ये जवळपास 1,40,000 बर्ड्स आहे ज्यांचा कलिंग होईल। नवापूरची टोटल बर्ड्सची संख्या जवळपास 10 लाख आहे। त्याच्याशिवाय एक 3 किलोमीटरचा कंटेनमेंट झोन आणि एक 5 किलोमीटर पर्यंत बफर झोन याची पण मार्किंग आज आम्ही करण्यात येणार आहोत आणि तिथे एक पूर्ण क्वारंटीन जे झोन आहे ते पण करणार आणि 5 किलोमीटरमध्ये जितके पोल्ट्री फार्म मध्ये जितके बर्ड्स आहेत त्यांचे सॅम्पल कलेक्ट करून ते पण बर्ड फ्लू साठी आता आज आम्ही पाठवत आहोत। मॅडम काल काही शासनाच्या नियमानुसार शासनाकडे पाठवू आणि जास्तीत जास्त प्रयत्न करू की त्यांना नुकसान भरपाई मिळेल।